नमस्कार. आज आपण 28 फेब्रुवारी 2025ला होणाऱ्या अमावस्येविषयी बोलणार आहोत. ही अमावस्या कुंभ राशीत होतीये. शनी आणि युरानस हे दोघेही कुंभ राशीचे स्वामी समजले जातात. शनी स्वतः कुंभेतच आहे आणि युरानस मेष राशीत आहे. यावरून असं स्पष्ट दिसतंय की आपण काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी किंवा एखादी गोष्ट सुरू करणार आहोत आणि ती टेक्नॉलॉजी किंवा स्वतःची एक युनिक आर्टिस्टिक स्टाईल किंवा एखादी सामाजिक उपक्रम, ह्युमन वेलफेअर या क्षेत्रात असेल किंवा आपण स्पिरिच्युअलिटीच्या संदर्भातही काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी सुरू करू शकतो. आता ही नवीन ॲक्टिव्हिटी आपण एकटं करणार नाही आहोत, तर इतरांच्या बरोबर करणार आहोत. म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये किंवा एखाद्या प्रोजेक्ट, कम्युनिटी किंवा फ्रेंड्सबरोबर सुरू करणार आहोत. म्हणजे आपण त्यामधले एक टीम प्लेयर असू, पण आपलं स्वतःचं एक विशिष्ट व्यक्तिमत्व घेऊन आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ. आता आपल्याकडे ह्या प्रोजेक्टसाठी नवनवीन कल्पना असतील, आयडियाज असतील, तर तुम्ही तुमच्या पत्रिकेत हे बघू शकता की हे ट्रान्झिटिंग शनी आणि युरानस कुठे आहेत आणि ही अमावस्या तुमच्या पत्रिकेत कुठे घडते. त्याच्यावरून तुम्हाला साधारण तो एरिया काय असेल, कसा असेल, हे सगळे ॲक्टिव्हिटी ह्याची आयडिया येऊ शकते. अमावस्येच्या दरम्यान युरानस आणि मर्क्युरी यांच्यामध्ये सेक्स्टाईल अस्पेक्ट होतोय. खूप चांगला अस्पेक्ट आहे, सॉफ्ट अस्पेक्ट आहे. युरानस हा आपला हायर माइंड दाखवतो आणि मर्क्युरी ही आपली बुद्धिमत्ता किंवा आपलं रॅशनल माइंड दाखवतो. आणि ते जेव्हा सॉफ्ट अस्पेक्टमध्ये एकत्र असतात तेव्हा आपलं इंट्युशन किंवा इमॅजिनेशन खूप पॉवरफुल असू शकतं. आपल्याला एखाद्या विषयात सडन इन्साईट्ससुद्धा मिळू शकतात किंवा एखादं सत्य पण उजेडात येऊ शकतं. आपण जर का मेडिटेशन करत असू तर त्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी सुद्धा एकरूप होता येईल. आणि तसंच जर का कोणी सायंटिस्ट असतील, आर्टिस्ट असतील किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असतील तर त्यांना आणि जे कोणी अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत त्यांना हा काळ खूप चांगला असणार आहे. खूप चांगले इन्साईट्स मिळू शकतात, खूप चांगलं इंट्युशन असू शकतं. सो त्याचा नक्की फायदा करून घ्या. गुरु हा शुक्राबरोबर चांगल्या ॲस्पेक्टमध्ये आहे आणि खरंच खूप चांगला ॲस्पेक्ट आहे, कारण गुरु स्वतः टॉरसमध्ये आहे आणि शुक्र हा टॉरसचा स्वामी आहे. आणि टॉरस म्हणजे वृषभ. आणि स्वतः शुक्र मीन राशीत आहे, जिथे तो खूप उच्चेचा आहे असं समजलं जातं. त्यामुळे ओव्हरऑल हे खूप चांगला काळ असणार आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात खूप एन्जॉय करू, आपल्या फॅमिलीबरोबर खूप चांगला वेळ घालवू, पार्टीज करू. आणि तसंच आपल्याला पर्सनल लेवलला किंवा बिझनेसमध्ये सुद्धा नवीन संधी चालून येतील आणि ओव्हरऑल आपल्यासाठी प्रेम, सुख, समाधान, नवीन संधी आणि पैसे ह्या सर्वच बाबतीत आपल्याला लकी वाटायला लागेल. आता गुरु ह्या अमावस्येला थोडंसं टेन्शन देईल, कारण तो स्क्वेअर अस्पेक्टमध्ये आहे. कारण आपला या दरम्यान थोडासा इगो इश्यू होऊ शकतो. आपला कल थोडासा अतिरेकी वागण्याकडे असू शकतो. आपण थोडं मजा मस्ती करण्याकडे, पार्टी करण्याकडे असा कल असल्यामुळे हा प्रोजेक्ट थोडासा आपल्याला अवघड वाटेल. जो आपण नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहोत तो थोडा अवघड वाटेल. पण आपण सेल्फ डिसिप्लिन आणलं तर आपल्याला या दोन्ही गोष्टी साध्य करता येतील. काही महिन्यांपासून आपण अनुभवतोय की आपला कल थोडा स्पिरिच्युअलिटीकडे जास्त आहे. आपण कंपॅशनेट, सहानुभूती खूप वाटते आहे. आपण थोडे इमोशनल होत आहोत. याचं कारण म्हणजे राहू आणि नेपच्यून यांची मीन राशीतली युती आहे. आणि हा आस्पेक्ट साधारणतः या वर्षाच्या मध्यापर्यंत राहणार आहे. आपल्याला ह्या दरम्यान असं वाटत राहील की दुसऱ्यांना काहीतरी मदत करावी, आपल्याला त्यांच्याविषयी पटकन सहानुभूती, दया वाटेल. फक्त आपल्याला दोन गोष्टी टाळायच्या आहेत. एक म्हणजे स्वतःची कीव करायची नाही आहे आणि दुसरं म्हणजे कुठल्याही व्यसनांच्या आहारी जायचं नाही आहे. आता मर्क्युरी म्हणजे बुधसुद्धा यांच्यामध्ये जॉईन होतो आहे मीन राशीमध्ये. आता त्याच्यामुळे असं होईल की आपलं मन खूप तरल, इमॅजिनेटिव्ह जास्त होईल. आपलं इंट्युशन हाय असेल. आपण आपले विचार, नवीन कल्पना दुसऱ्यांना खूप निस्वार्थीपणाने सांगू शकू, कंपॅशनेटली सांगू शकू. पण आपल्याला एक काळजी घ्यायला पाहिजे की बोलताना आपण थोडी स्पष्टता ठेवायला पाहिजे. नाहीतर त्या जे काही विचार आहेत
ते असंबद्ध किंवा खोटे वाटू शकतात. पण हा काळ आर्टिस्टिक स्टडीज, मेडिटेशनसाठी खूप चांगला आहे. आपल्याला मेडिटेशन, ॲस्ट्रॉलॉजी किंवा टॅरो अशा सगळ्या एसोटेरिक गोष्टींमधनं खूप चांगल्या हायर इन्साइट्स मिळू शकतात. 8 मार्चला सूर्य आणि मंगळ यांच्यामध्ये ट्राईन ॲस्पेक्ट होतं आहे. छान ॲस्पेक्ट आहे हा. त्यामुळे आपल्याला चांगली एनर्जी असेल आणि आपले जे काही गोल्स आहेत ते आपण साध्य करण्यासाठी खूप कॉन्फिडंट असू आणि काहीही अडचणी आल्या तरी आपल्याला एक असा कॉन्फिडन्स असेल की आपण याच्यातनं मार्ग काढू शकू आणि ओव्हरऑल आपले आरोग्य, एनर्जी छान असेल त्या दरम्यान. तुम्हाला जर का हे ॲस्पेक्ट समजत नसतील किंवा मी काय बोलते आहे ते समजायला अवघड जात असेल तर मी काही शॉर्ट रील्स तयार केलेले आहेत, अगदी सोप्या भाषेत केलेले आहेत, ज्याच्यामध्ये हे ॲस्पेक्ट समजावून सांगितले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला हे न्यू मून, फुल मूनचे व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ समजायला पण खूप मदत होईल. त्यामुळे तुम्ही नक्की बघा. ते अगदी शॉर्ट्स आहेत, 30 सेकंद 40 सेकंदाचे आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्याही तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली किंवा ह्या व्हिडिओच्या खाली लिहू शकता. आता काही अपडेट्स आहेत. शुक्र हा 2 मार्चला वक्री जाणार आहे. त्यामुळे ह्या दरम्यान तुम्ही कुठलीही नवीन हेअरस्टाईल, हेअर कलर किंवा कुठलीही कॉस्मेटिक किंवा ब्युटी ट्रीटमेंट, नवीन अशी काही एक्सपेरिमेंट करू नका. कदाचित तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो. जे काही तुम्ही नॉर्मल नेहमी करत आहात ते केलं तर नक्कीच काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्याविषयीचे जास्त अपडेट मी पुढच्या व्हिडिओत देणार आहे. नंतर दुसरं की मर्क्युरीसुद्धा वक्री जाणार आहे. मर्क्युरी म्हणजे बुधसुद्धा वक्री जाणार आहे 15 मार्चला. त्यामुळे ह्या दरम्यान कुठलेही मोठे इलेक्ट्रॉनिक्स किंवा ओव्हरऑल इलेक्ट्रॉनिक्सची जास्त काही खरेदी करू नका किंवा एखादं मोठं घराचा व्यवहार किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे अशा गोष्टी करू नका. याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी पुढे टाकणारच आहे आणि याविषयी आपण जास्त पुढच्या व्हिडिओत बोलणार आहोत. आणि आता महत्त्वाचा अपडेट म्हणजे आपण आता एक्लिप्सिस, ग्रहणांच्या काळामध्ये जाणार आहोत काही महिने. तर त्याविषयी मी एक कंप्लीट गाईड तयार केलं आहे. तुम्ही ते बघा, नक्की बघा, त्याचा फायदा होईल. आणि 14 मार्चला पहिलं चंद्रग्रहण होणार आहे. जरी ते आपल्या इथनं दिसत नसलं तरी ते आपल्याला अफेक्ट करतं. त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ खूप उपयोगी पडेल. आणि काही जणांना तर 14 फेब्रुवारीलाच त्या ग्रहणाविषयीचा अनुभव आला असेल, कारण ग्रहणं नेहमी 1 महिना अगोदर किंवा 1 महिना नंतर सेम तारखेला आपल्याला काहीतरी अनुभव देत असतात. ह्या न्यू मूनचा सारांश सांगायचा झाला तर तो असा असेल की आपण काहीतरी नवीन गोष्ट किंवा ॲक्टिव्हिटी स्टार्ट करू. ती टेक्नॉलॉजी, आर्ट, सामाजिक उपक्रम किंवा स्पिरिच्युअलिटी याविषयी असेल आणि ती आपण इतरांबरोबर करू. तसंच आपलं इंट्युशन आणि इमॅजिनेशन खूप चांगलं असेल. आपल्याला आपल्या आयडियाज, आपल्या कल्पना ह्या सगळ्यांना नीट समजावून सांगता येतील. फक्त काळजी घ्यायची आहे की त्या स्पष्ट असतील आणि असंबद्ध नसतील. आणि हा काळ आर्टिस्ट, सायंटिस्ट किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारी लोकं किंवा अध्यात्माच्या मार्गावर जाणाऱ्या लोकांसाठी खूप चांगला असेल. तसंच हा काळ आपण आपल्या फॅमिली आणि प्रिय व्यक्तीबरोबर चांगल्या प्रकारे घालवू शकतो. आपल्याला खरंच खूप छान वाटेल त्यांच्याबरोबर वेळ घालवताना. आपल्याला सुख, समाधान, प्रेम, आर्ट, पैसे याविषयी खूप लकी वाटेल. तसंच आपल्याला काही नवीन संधी पण मिळतील. पण आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपलं इगो आणि आपलं अतिरेकी वागणं याच्यावर निर्बंध आणायला लागेल थोडासा. आणि सेल्फ डिसिप्लिननी आपण हे करू शकू आणि आपण जे काही नवीन सुरुवात करतो एखाद्या प्रोजेक्टची त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळेल. तसंच आपण सोलच्या प्रोग्रेसच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपण जास्त स्पिरिच्युअल असू, कंपॅशनेट असू, काइंड असू. आणि या दरम्यान आपल्याला एक प्रकारचा चांगला कॉन्फिडन्स असेल. आपण आपल्या जे काही गोल्स ठरवले असतील ते अचीव करू शकू, ते मिळवू शकू. काही अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करू शकू आणि ओव्हरऑल आपलं आरोग्य आणि एनर्जी लेवल्स खूप चांगले असतील. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.